श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांचं आरोग्य चांगलं राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर गावावरून आल्यानंतर मी सगळं किचन आवरल्यानंतर इतका थकवा आला, तर शेवटी पर्याय भाजी काय करावा म्हटलं, तर आता भाजीला बटाटेच होते. तर मी आता बटाट्याची छान आपल्या सोप्या पद्धतीने भाजी करून घेणार होते. तर त्यासाठी कांदा चिरून घेतला, लसूण मिरची आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतले, कारण बटाट्याच्या भाजीमध्ये आम्हाला तर असंच लागतं बारीक. आणि ही येताना केळी आणले, तर याचं उद्या मी मिल्कशेक छान बनवणार आहे फुटाण्याचं. तर हे आपल्या हाडांसाठी खूप छान असतं. मिल्कशेकमधून आपल्याला कॅल्शियम भेटतं. तर बटाट्याच्या भाजीपासून काही भेटत नाही आपल्याला, पण आता पर्याय नव्हता, त्यामुळे ही बटाट्याची भाजी मला करावी लागली. तर ही भाजी अशी तर ही अशी लसूण मिरचीची पेस्ट अशी तळून घेतली, नंतरून कांदा टाकला. थकल्यामुळे मला काही सुचत नव्हतं कसं करावा, काय भाजी करावा. तर हे असं कांदा परतवून घेतला, त्यात थोडं मीठ टाकलं, कारण कांद्यामधलं थोडंसं पाणी आटून जातं आणि कांदा लवकर थोडा सुकतो, म्हणजे तो परतवला जातो. तर हे असे बटाट्याच्या भाजीला मी साधारणच करून घेतलं सगळं आणि बटाटे परतवून घेतले. तर ही अशी माझी साध्या पद्धतीची सोपी भाजी तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.